छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण मंत्री असल्याने कुठेही निधी देऊ शकतो असे स्पष्ट केले। 2 वार्डमध्ये 27 कोटींचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले। भाजप शिवसेना युतीच्या चर्चा फेटाळून लावत महापालिकेत भाजपचाच महापौर आवश्यक असल्याचेही ते म्हणाले। शहरात भगवाच फडकेल असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचाच महापौर होणार, स्पष्ट बहुमताने होणार, 2/3 बहुमताने होणार, 51% मतं घेऊन मुंबईचा महापौर भाजपाचा महायुतीचा होणार। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 29 महानगरपालिकेमध्ये आत्ता मी नांदेडमध्ये आहे, नांदेडमध्ये सांगतो मी अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचा महापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होणार। त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडतात आहे। पण मी सकाळी सांगितलं, आपल्याला आताही सांगतो की अजितदादा, आम्ही सर्व जे समन्वय समिती, मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे, आमचं सर्वांचं एकच ठरलेलं आहे की कुठल्याही मित्रपक्षाला मैत्रीपूर्ण लढत असताना कुणी टीकाटिप्पणी करू नये। आता नांदेडमध्ये आम्ही वेगळं लढतो आहे, पण भारतीय जनता पार्टी कधी शिवसेनेवर किंवा राष्ट्रवादीवर टीकाटिप्पणी करणार नाही। आम्ही आमची भूमिका ठरवली आहे, मित्रपक्षावर कुठल्याही चिखलफेक करायची नाही, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही। त्यांनी भूमिका स्वीकारली आहे की बोलायचं नाही, पण मला वाटतं अजितदादा जे काही बोलले आहे तसं त्यांनी बोलायला नको पाहिजे होतं, पण बोलले आहे। आम्ही काही त्याचं उत्तर देणार नाही, पण अजितदादाला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी म्हणून ठरवलेलं आहे की मैत्रीपूर्ण लढताना राज्यामध्ये महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही, अशी कुठलीही कृती कुणी करायची नाही। ती कृती आम्ही करणार नाही, त्यांनी करू नये। केंद्र सर, या शहराचे युवक नोकरीसाठी मुंबई, बेंगलोर, दिल्ली, पुणे जात होते। अनेकांचे, तुमच्या घरातली पण अनेक मुलं शिकायला किंवा नोकरीसाठी, पण माननीय देवेंद्रजींनी ज्यावेळेस दाओसला गेले, जपानला गेले, आपल्या या शहरासाठी 52,000 कोटीचे उद्योग आणले। आणि हे उद्योग आज आपल्या शहराच्या युवकांना, पुढच्या पिढीला इकडे नोकऱ्या करायला मिळणार आहेत, स्वतःचा स्वयंरोजगार उद्योग मिळणार आहे। अशा सगळ्या या गोष्टी आपण या शहर, आणि हे शहर विकसित होणार आहे। आणि जेव्हा हे विकसित होणारं शहर आहे, या शहराची धुरा ही भारतीय जनता पार्टीच्या हातात असली पाहिजे, तरच या शहराचा विकास चांगला होईल। नाहीतर पुन्हा एकदा 10 वर्ष समांतर सारखी योजना, राजभाऊ आमचे मित्र आहेत ते, आज त्यांनी माझ्या विरुद्ध लिहिले काही, पण त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही 10 वर्ष काय केलं? मी तरी 19 मध्ये सुरुवात केली, 5व्या वर्षी 6व्या वर्षी योजना सुरू करतोय, त्यातले 2.5 वर्ष काढले तर 3च वर्षाची पाण्याची योजना जी मी सुरू केली होती ते करतोय। तुम्ही 10 वर्ष नुसतं समांतर 3 वेळेस निवडून गेले। त्याच्यावर माझा प्रश्न आहे, त्या 25 वर्ष खासदार होता, आमदार होता, तुम्ही जे नाही केलं आम्ही केलं, आम्ही करून दाखवलं। या शहरात उद्योग आणले, या शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला। आणि आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जो शब्द देतो तो पाळतो। आम्ही या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण सर्वांनी आपले जेवढे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत, सगळ्यांना कामाला लावा। सगळ्यांना सांगा, या शहराच्या विकासासाठी हे शहर एक विकसित शहर दिसलं पाहिजे। उद्या लोकांनी पुण्याचं, नागपूरचं नाव घेतात, तसंच आपलं संभाजीनगरचं नाव घेतलं पाहिजे। त्या संभाजीनगरला एक विकसित शहर म्हणून ओळखलं झालं पाहिजे। यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आपले 4 उमेदवार, मान्य राजू वैद्यजी असतील, गायकवाडताई असतील, साळुंखेताई असतील, आमचे प्राध्यापक केंद्र सर असतील, या सगळ्यांना भरघोस मतांनी विजयी करावा हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सियावर रामचंद्र की धन्यवाद साहेब। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।